तर बघा आपण लास्ट लेक्चर म्हणजे लास्ट टॉपिक मध्ये आपण काय बघितलं, हॅलो अल्केन्स, हॅलो अरेन्स बघितलं ना. कोणते कोणते टॉपिक बघितले, हॅलो अल्केन्स, हॅलो अरेन्स हे 2 पॉइंट होते. आता आपण बघणार आहे अल्कोहोल, फिनॉल्स आणि काय बघणार आहे तर इथर. आता अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर चा फंक्शनल ग्रुप, अल्कोहोल असू दे अल्कोहोल असू दे किंवा फिनॉल असू दे, त्या दोघांचा फंक्शनल ग्रुप काय असतं तर OH असतं. अल्कोहोल असू दे किंवा फिनॉल असू दे, त्या दोघांच्या केसमध्ये कोणता ग्रुप असतो, OH. काय आणि इथर्स मध्ये जे आहे त्याचा फंक्शनल ग्रुप O, म्हणजे ऑक्सिजनचा हायड्रोजन जो होता OH चा जो H होता तो रिप्लेस केला जातो आणि दोन्ही अल्काइल ग्रुप येतात. दोन्ही कसले ग्रुप येतात, अल्काइल. मी काय सांगते तर बघा आपण 3 फंक्शनल ग्रुप इथे डिस्कस करायचे आहेत. अल्कोहोल, फिनॉल्स आणि काय डिस्कस करायचं आहे, इथर. त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, अल्कोहोल आणि फिनॉलचा फंक्शनल ग्रुप काय आहे, सेम OH. पण जेव्हा अल्किलला OH जॉईन होतो, अल्किल ग्रुपला OH जॉईन होतो तो अल्कोहोल. आणि अरोमॅटिक रिंगला म्हणजे C6H6 मधला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन OH येतो, त्याला आपण काय म्हणतो तर फिनॉल. काय म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो आपण त्याला, फिनॉल. आणि इथर्सला काय असतंय, हा जो डायव्हॅलेंट ऑक्सिजन आहे, या डायव्हॅलेंट ऑक्सिजनला दोन्ही व्हॅलेन्सी कोण सॅटिस्फाय करते, अल्काइल ग्रुप. किंवा एक अल्किल आणि एक काय असतात, अरोमॅटिक ग्रुप. किंवा दोन्ही कोणते ग्रुप असतात तर अरोमॅटिक ग्रुप. किंवा जे काय अल्काइल ग्रुप आहेत ते 2 वेगवेगळे अल्काइल ग्रुप असू शकतात. काय काय सांगितलं समजतंय का. अल्कोहोल असू दे किंवा फिनॉल असू दे, दोघांचा फंक्शनल ग्रुप काय आहे, सेम OH. एवढंच की अल्कोहोल मध्ये अल्काइल ग्रुप म्हणजे मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल किंवा अल्किन किंवा अल्काइनच्या हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन काय झालेलं असते तर OH, अल्किल अल्कोहोल. फिनॉलच्या केसमध्ये काय असते तर अरोमॅटिक रिंगला, कसल्या रिंगला, अरोमॅटिक रिंगला OH ग्रुप जॉईन झालेला असते. अरोमॅटिक रिंगला OH ग्रुप जॉईन झालेला असते. C6H5 काय येणार आहे तर OH. काय येणार आहे, C6H5 काय येणार आहे, OH. आता जर तुम्ही काय घेतला, इथर्स. इथर्स मध्ये काय होतंय, अल्कोहोल किंवा फिनॉलचा H हायड्रोजन रिप्लेस करायचा आणि 2 व्हॅलेन्सी ठेवायचे. म्हणजे 2 व्हॅलेन्सी आहेत, ते 2 व्हॅलेन्सी एकतर अल्काइल ग्रुप सॅटिस्फाय करतात किंवा एक अल्किल ग्रुप आणि एक अरोमॅटिक ग्रुप सॅटिस्फाय करते, किंवा दोन्ही अरोमॅटिक ग्रुप सॅटिस्फाय करतात, किंवा दोन्ही अल्काइल ग्रुप काय असू शकतात तर वेगळे असू शकतात. दोन्ही अल्काइल ग्रुप काय असू शकतात, दोन्ही अल्काइल ग्रुप काय असू शकतात, वेगळे. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो, येस ऑर नो. ठीक. नाउ नेक्स्ट, आता आपण काय करायचंय, पहिला आपण फोकस करायचंय अल्कोहोल वरती, मग आपण फिनॉल वरती फोकस करणार आणि ऍट द एंड आपण कशावरती फोकस करायचं आहे तर इथर्स वर. आता या तिघांवरती फोकस करताना आपण कसं शिकतो, काय म्हणतो आपण कसं शिकतो म्हणजे आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिस्कस करताना पॉइंट्स कसे डिस्कस करतो, सगळ्यात पहिला आपला काय असतो, इंट्रोडक्शन. म्हणजे आता जे आपण करतोय ते इंट्रोडक्शनच आहे, अल्कोहोल कोण आहे, फिनॉल कोण आहे आणि इथर कोण आहे, मग कोणते कोणते प्रकारचे इथर्स असू शकतात. त्यानंतर आपण काय बघतो, क्लासिफिकेशन. काय बघतो आपण ह्याला, काय बघतो आपण नेक्स्ट, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन नंतर काय डिस्कस करतो, नॉमेनक्लेचर. क्लासिफिकेशन नंतर काय डिस्कस करतो, नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर नंतर आपण काय डिस्कस करत असतो, प्रिपरेशन. प्रिपरेशन नंतर काय डिस्कस करतो, फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज नंतर काय डिस्कस करतो, केमिकल प्रॉपर्टीज. आणि केमिकल प्रॉपर्टीज नंतर काय डिस्कस करतो, युजेस. केमिकल प्रॉपर्टी नंतर काय डिस्कस करतो, युजेस. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो. सो सगळ्यात पहिला अल्कोहोलचे आपण सगळे पॉइंट हे डिस्कस करणार, मग फिनॉल साठी हे सगळे पॉइंट्स डिस्कस करणार,
आणि मग इथरसाठी हे सगळे पॉइंट्स काय करणार आहे तर डिस्कस करणार आहे. स्टार्ट करूया अल्कोहोल्स बरोबर. सो अल्कोहोल, अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप काय आहे तर OH आणि अल्किल ग्रुपला काय जॉईन होऊ शकतो OH. नॉर्मली अल्कोहोल्स डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ OH ग्रुप, डिपेंडिंग अपॉन number of OH group, alcohols are classified into 3 types. अल्कोहोल्स किती टाइप मध्ये क्लासिफाय केले जातात 3 टाइप्स. आता कोणते 3 टाइप्स आहेत बघा अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्स. सॉरी अल्कोहोलचे किती टाइप्स आहेत तर सगळ्यात पहिला आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल. दुसरा आहे डायहायड्रिक अल्कोहोल. तिसरा आहे ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. आता तुम्ही जे नॉर्मल मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे एक OH ग्रुप प्रेझेंट आहे. किती OH ग्रुप प्रेझेंट आहे? किती OH ग्रुप प्रेझेंट आहे? किती OH ग्रुप प्रेझेंट आहे? एक. मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे एक OH ग्रुप प्रेझेंट आहे, जे आपण नॉर्मली खूप डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे, त्याचे प्रिपरेशन्स वगैरे. CH3 सिंगल बॉन्ड CH2OH कोण आहे सांगा? हा कोणता ग्रुप आहे? इथाइल. कोणता ग्रुप आहे? मग याचं नाव काय असणार आहे? इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल. UPSC नेम इथेनॉल असणार आहे. ठीक आहे. परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH, याचं नाव काय आहे? एन प्रोपिल अल्कोहोल. काय नाव आहे याचं? स्ट्रेट चेन मध्ये आहे, कारण आपण एन आयसो पण बघितलेला आहे. एन प्रोपिल आणि सेकंडरी प्रोपिल, आणि सेकंडरी प्रोपिलच आपण काय म्हणतो तर आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणतो ना. येस ऑर नो? ओके. आता डायहायड्रिक अल्कोहोल्स, डायहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये ऍडजेसंट कार्बनला OH प्रेझेंट असायला पाहिजेत. आणि किती OH प्रेझेंट असायला पाहिजेत? 2. जेव्हा ऍडजेसंट कार्बनला 2 OH ग्रुप प्रेझेंट असतात त्याला आपण डायहायड्रिक अल्कोहोल्स म्हणतो. आणि ह्या डायहायड्रिक अल्कोहोल्सला ग्लायकॉल्स म्हटले जाते. हा लक्षात ठेवा, डायहायड्रिक अल्कोहोल्सला काय म्हटलं जातं? ग्लायकॉल्स. डायहायड्रिक अल्कोहोल्सला काय म्हटलं जातं? ग्लायकॉल्स. इथं किती कार्बन आहेत? 2. 2 कार्बन आहेत म्हणून याचं नाव इथिलीन. आता लीन का? ऍडजेसंट कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे. सेम कार्बनला फंक्शनल ग्रुप असला असता तर अल्किलिडीन्स म्हणतो आपण. काय म्हणतो आपण याला? आणि ऍडजेसंट कार्बनला असेल तर अल्किलीन. काय म्हणतो? अल्किलीन. सो याचं नाव काय असणार आहे? इथिलीन ग्लायकॉल. काय असणार आहे? इथिलीन ग्लायकॉल. IUPAC नेम इथेन 1,2 डायअल. आता इथेनचा ई रिटेन केला जातो. नॉर्मली IUPAC नेमिंगला आता इथिल अल्कोहोलचं नाव काय आपण लिहितो? इथेनॉल. त्या केसमध्ये इथेनचा ई रिप्लेस केला जातो आणि काय लावलं जातं तर OL. काय लावलं जातं? OL, इथेनॉल. पण जेव्हा एकच फंक्शनल ग्रुप एकापेक्षा जास्त वेळा असतो तर त्या केसमध्ये अल्केनचा ई ड्रॉप करायचा. सेम फंक्शनल ग्रुप 2दा 3दा असेल तर अल्केनचा ई ड्रॉप करायचा नाही, अल्केनचा ई ठेवायचा. सो इथं काय येणार आहे तर इथेन 1,2 काय येणार आहे तर डायअल. समझ में आ रहा है? यस और नो? समझ में आ रहा है? यस और नो? ठीक आहे. नेक्स्ट ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये काय असणार आहेत? किती OH ग्रुप असणार आहेत? 3. पण जे 3 OH ग्रुप असणार आहेत ते कुठे असणार आहेत? ऍडजेसंट कार्बनला. सेम कार्बनला 3 OH ग्रुप जॉईन होत नाही. सेम कार्बनला 2 OH ग्रुप जॉईन होत नाहीत. का? तर तसा अनस्टेबल प्रोडक्ट फॉर्म करतो. काय फॉर्म करतो? ते आपण पुढे बघायचंय काय होतं अनस्टेबल प्रोडक्ट फॉर्म झाल्यानंतर. मग ह्यामध्ये एक्झाम्पल बघा, CH2CH CH2. इथं काय येणार आहे? OH. इथं काय येणार आहे? OH. आणि इथं पण काय येणार आहे तर OH. याचं नाव काय सांगा? 3 कार्बन आहेत ना. हा. ट्रायहायड्रिक अल्कोहोल्सला
ग्लिसरॉल्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ट्रायहायड्रिक अल्कोहोल्सला काय म्हटलं जातं? ट्रायहायड्रिक अल्कोहोल्सला काय म्हटलं जातं? ग्लिसरॉल. काय म्हटलं जातं? ग्लिसरॉल. आणि ऍडजसंट कार्बनला तीन कार्बन आहेत म्हणून प्रोपिलिन. 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपिलिन. प्रोपिलिन काय? प्रोपिलिन ग्लिसरॉल. सो प्रोपिलिन ग्लिसरॉलच काय म्हणतात? प्रोपेन ई काय करायचं? रिप्लेस करायचा का रिटेन करायचा? ई रिप्लेस करायचा का रिटेन करायचा? रिटेन. सो इथं काय येणार आहे? प्रोपेन 1, 2, 3 डैश ट्रायऑल. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? कॉन्सेप्ट लक्षात येते का की नाही येते? कॉन्सेप्ट लक्षात येते? समजतंय पार्ट? ओके. सो दिस इज द व्हाट? This is the classification of alcohols depending upon number of OH group. नॉर्मल मोनोहायड्रिक अल्कोहोल त्याला अल्कोहोलच म्हणतो. डायहायड्रिक अल्कोहोलला कॉमन नेमिंग मध्ये ग्लायकॉल्स म्हटलं जातं. आणि ट्रायहायड्रिक अल्कोहोलला कॉमन नेमिंग मध्ये काय म्हटलं जातं? तर ग्लिसरॉल्स. काय म्हटलं जातं? ग्लिसरॉल. समझ में आ रहा है? यस और नो? एनी डाउट इन दिस? हा, मी तुम्हाला अजून एक म्हटलं की बाळांनो, सेम कार्बनला आपण OH ग्रुप जॉईन करू शकत नाही, किंवा केलं तर अनस्टेबल प्रोडक्ट फॉर्म होत असतं. केलं तर काय फॉर्म होत असतं? अनस्टेबल प्रोडक्ट. सो इथं बघा, पर्टिक्युलरली जर मी CH3 सिंगल बॉन्ड CH आणि ह्यालाच मी किती OH जॉईन केले? 2. किती OH जॉईन केले? किती OH जॉईन केले? सेम कार्बनला जेव्हा 2 OH ग्रुप जॉईन होतात ना, रिपल्शन आणि अनस्टॅबिलिटी होते. त्या अनस्टॅबिलिटी मध्ये काय होत असतं? त्या अनस्टॅबिलिटीमुळे एकाचा H आणि एकाचा OH, एकाचा H आणि एकाचा OH काय होतंय? रिमूव्ह. म्हणजे काय येणार आहे? -H2O. काय येणार आहे? -H2O. आणि तो फॉर्म होताना काय होणार आहे? CH3C-H डबल बॉन्ड O. कोण फॉर्म झाला सांगा? हा अल्डिहाइड झाला. 2 कार्बनचा आहे म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? तर ऍसिड अल्डिहाइड. 2 कार्बनचा आहे म्हणून आपण ह्याला काय म्हणतो? येस, ऍसिड अल्डिहाइड म्हणतो. नेक्स्ट परत बघा, CH3 सिंगल बॉन्ड C वरती OH खाली OH, परत इथं काय येणार आहे? तर CH3. सेम कार्बनला किती OH आहेत? 2. स्टेबल असणार आहे का? जेव्हा स्क्वेअर ब्रॅकेट लिहितो की नाही, त्याचं मिनिंग आहे तो अनस्टेबल आहे. जर स्क्वेअर ब्रॅकेट जर आपण लिहित असतो त्याच्या अराउंड, तर तो काय आहे? अनस्टेबल. मग इथं होताना काय होणार आहे? आपण काय रिमूव्ह करणार आहे? -H2O. आणि इथं काय येणार आहे? CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे? तर CH3. त्याचं नाव काय आहे सांगा? डायमिथिल कीटोन. कार्बोनिल कंपाऊंडच आहेत. C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. कसला कंपाऊंड आहे? कार्बोनिल. एक अल्डिहाइड आहे आणि एक कीटोन. आता एक लक्षात घ्या की जर टर्मिनल एंडच्या कार्बनला 2 OH ग्रुप जॉईन असतील, कोणाच्या कार्बनला? सीईटीला विचारतात हा हे क्वेश्चन. हा, जर टर्मिनल एंडला 2 OH ग्रुप प्रेझेंट असतील तर तुम्हाला अल्डिहाइड्स मिळतात. काय मिळतात? टर्मिनल म्हणजे एंडचा कार्बन. 2 एंड असतात. 2 एंड मधला कोणता तरी एका एंडचा कार्बन. हा, किंवा ब्रांच असेल तर 3 असं असू शकते. आता जर नॉन टर्मिनल एंडला 2 OH ग्रुप प्रेझेंट आहेत, तिथला OH आणि H रिमूव्ह केला तर काय फॉर्म होतंय? कीटोन. काय फॉर्म होतंय? समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? काय डाऊट आहे यामध्ये? नेक्स्ट, कार्बोक्सिलिक ऍसिड्स फॉर्म पण होऊ शकतात. ज्या केसमध्ये इथं बघा, हा CH3 CH2, इथं C लिहिलं तर किती H येणार आहे? 3. त्या 3 H ऐवजी काय ड्रॉ करायचे? म्हणजे काय लिहिलं? 3 OH. मी तुम्हाला काय म्हंटल? साधं एक OH जॉईन होऊ शकत नाही, तर 3 OH जॉईन होऊ शकतात का रे बाळांनो? साधं एक OH जॉईन होऊ शकत नाही तर 3 OH, सॉरी एक नाही 2 OH जॉईन होऊ शकत नाही तर 3 OH जॉईन होणार आहेत का? नाही. परत अनस्टेबल असणार आहे. अनस्टेबल असणार आहे तर काय रिमूव्ह होणार आहे? OH आणि काय रिमूव्ह होणार आहे? H. OH आणि काय रिमूव्ह होणार आहे? H. OH आणि H रिमूव्ह होणार म्हणजे काय रिमूव्ह होणार आहे? H2O. H2O जर रिमूव्ह झालं तर काय मिळणार आहे? CH3 CH2C डबल
CH3 CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे OH हे बघा हा डबल बॉन्ड O आला सिंगल बॉन्ड OH म्हणजे कोण फॉर्म झाला कार्ब ऑक्झिलिक ऍसिड काय फॉर्म झाला मग याचं नाव काय असणार आहे याचं नाव असणार आहे प्रोपिओनिक ऍसिड काय नाव आहे याचं काय नाव आहे याचं प्रोपिओनिक ऍसिड समजतंय का येस ऑर नो येस ऑर नो का सेम कार्बनला OH जॉईन होऊ शकत नाही जरासं मागे जाऊया आपण हॅलाइड्स डायहॅलाइड्स जे आहेत ते डायहॅलाइड्स किती प्रकारचे आहेत म्हटले डायहॅलाइड्स दोन प्रकारचे आहेत म्हटले कोणते दोन प्रकारचे आहेत जेमिनल डायहॅलाइड्स आणि काय बघितले विसिनल जेमिनल डायहॅलाइड्स म्हटलं की सेम कार्बनला दोन हॅलोजन जॉईन होणार आहेत आणि विसिनल म्हणजे ऍडजस्टंट कार्बनला काय होणार आहे दोन OH तसंच इथं फक्त विसिनल अल्कोहोल्स प्रेझेंट आहेत असं म्हणूया विसिनल म्हणजे ऍडजस्टंट कार्बनला OH असले तरच ते स्टेबल प्रोडक्ट देणार आहेत जर सेम कार्बनला जेमिनल OH असतील तर जेमिनल OH म्हणजे जेमिनल अल्कोहोल्स डायहायड्रिक अल्कोहोल्स स्टेबल असं ते डिकम्पोज होणार आहेत आणि काय देणार आहेत कार्बोनिल कंपाऊंड्स काय देतात तुम्ही म्हणणार कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे C डबल बॉन्ड O असणार आहे कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे कोण असतात C डबल बॉन्ड O असणार आहे मग या कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये जर OH ग्रुप सेम कार्बनला टर्मिनल एंडला असेल तर अल्डिहाइड मधल्या कार्बनला असतील तर कीटोन आणि कधीही तीन OH ग्रुप हे टर्मिनल एंडलाच पॉसिबल आहेत कोणत्या एंडला पॉसिबल आहे नॉन टर्मिनल एंडला पॉसिबल नॉन टर्मिनल एंडला पॉसिबल समझ में आ रहा है यस और नो एनी डाउट इन दिस ठीक लिहून घ्या हेडिंग टाका अल्कोहोल फिनॉल्स अँड इथर हेडिंग टाका अल्कोहोल फिनॉल्स अँड इथर आता जो आपण क्लासिफिकेशन बघितला तो नंबर अपॉन OH ग्रुप आहे आपण फोकस आता कशावरती ठेवायचा आहे मेन आपला फोकस आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आपला मेन फोकस कशावरती आहे बाळांनो आपला मेन फोकस कशावरती आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स कशावरती आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे काय मोनोहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे काय ज्यामध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे आणि ज्यामध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणजे तुमच्या अल्केनचा जो फॉर्म्युला असतो CnH2n+2 चा एक हायड्रोजन ऍटम काय करायचा रिप्लेस आणि त्याचं काय लिहायचं तर OH म्हणजे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल काय असते तर CnH2n+2O काय असते CnH2n+2O नेक्स्ट आता मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये सगळ्यात बेसिक आपण काय काय बघितले CH3OH मिथाइल अल्कोहोल CH3 CH2OH हा कोण आहे तर इथाइल अल्कोहोल आहे त्यानंतर CH3 CH2 CH2OH हा कोण आहे तर एन प्रोपाइल अल्कोहोल आहे पण यामध्ये एक काय म्हणतो एक पॉइंट बघायचा आहे आपल्याला आताच बघायचा आहे नंतर विसरला जातो म्हणून मला सांगा हा कोण आहे कोण आहे हा इथर आहे कोण आहे हा इथर जर हा इथर आहे हा आणि हा बघा हा कोण आहे इथेनॉल अल्कोहोल म्हणजे एक आहे डायमिथिल इथर एक आहे डायमिथिल काय तर इथर दुसरं काय आहे तर इथाइल अल्कोहोल आहे या दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय आहे आणि डिफरन्स काय आहे केमिकल कंपोजिशन हा त्याला काय म्हणतात सेम अमाऊंट ऑफ कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन असेल तर सेम नंबर ऑफ कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे म्हणजे दोघांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे
दोघांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? मग जर दोघांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल? सेम आहे, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय म्हणतात, स्ट्रक्चरली दोन्ही काय आहेत तर वेगळे, इन सच अ वे की एक अल्कोहोल आहे आणि एक इथर आहे, एक अल्कोहोल आहे आणि एक इथर आहे. काय म्हणतो आपण ह्याला? एक अल्कोहोल आणि एक इथर आहे, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण दोन्ही स्ट्रक्चरली वेगळे आहेत. कसले? येस, कसले आयसोमर्स आहेत हे? फंक्शनल ग्रुप आयसोमर. विसरायचं नाही आता एंड पर्यंत, विसरायचं नाही. हा कोण आहे तर डायमिथिल इथर आणि हा कोण आहे तर इथाइल अल्कोहोल. नंबर ऑफ कार्बन ऍटम सेम आहेत, नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम सेम आहेत, नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम पण काय आहेत? सेम. सो हे दोन्ही एक दुसऱ्याचे काय आहेत? हे दोन्ही एक दुसऱ्याचे काय आहेत? फंक्शनल ग्रुप आयसोमर्स. लक्षात ठेवायचं, इथर्स आणि अल्कोहोल्स काय आहेत तर आयसोमर्स आहेत. कसले आयसोमर्स आहेत तर फंक्शनल आयसोमर्स आहेत. कसले आयसोमर्स आहेत? फंक्शनल. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण फोकस करायचं आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल वरती, त्याला आपण असंही जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहू शकतो, CnH2n. काय लिहू शकतो तर O. काय लिहू शकतो? CnH2n. काय लिहू शकतो तर O. सॉरी, CnH2n + 2O. सॉरी, CnH2n + 2 असंही O लिहू शकतो, कारण हे इथरचं पण मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n + 2O आणि अल्कोहोलचं पण मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n + 2 काय आहे तर H. सॉरी, CnH2n + 1 OH. समझ में आ रहा है? येस और नो? ठीक आहे. आता मोनोहायड्रिक अल्कोहोल वरती फोकस करायचा आहे, म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघायचं. काय बघायचं आहे? क्लासिफिकेशन. आणि त्याचा क्लासिफिकेशन सेम आहे. कशासारखं सेम आहे सांगा? कोणासारखं सेम आहे जे आपण अल्किल हॅलाइड्स मध्ये बघितले. काय बघितले? अल्किल. सो इथं बघा क्लासिफिकेशन काय आहे? क्लासिफिकेशन. सो या क्लासिफिकेशन मध्ये सगळ्यात पहिला असा कार्बन जो की sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि त्याला काय जॉईन आहे तर OH. आणि दुसरा कोणता असतंय? असा कार्बन जो sp2 हायब्रिडाइज्ड आहे आणि त्याला काय जॉईन आहे तर OH. दोन कॉन्सेप्ट्स आहेत. सो असा कार्बन जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि त्याला OH जॉईन आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिला आपण काय बघतो तर नॉर्मल अल्कोहोल्स. काय बघतो? नॉर्मल अल्कोहोल्स. आता नॉर्मल अल्कोहोल्स मध्ये किती प्रकार आहेत? 3. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. प्रायमरी, सेकंडरी आणि कसं क्लासिफाय करतो प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलला आपण? हे बघा, प्रायमरी अल्कोहोल असेल तर याचं नॉर्मल रिप्रेझेंटेशन असतंय RCH2OH. सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्याचं कसं असतंय? RCHR. इथं काय येणार आहे तर OH. सेकंडरी अल्कोहोल्स. आणि जर टर्शरी अल्कोहोल असेल तर त्याचं रिप्रेझेंटेशन असते RCR आणि इथं काय आहे तर OH. हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे आणि हा टर्शरी आहे. तुम्ही मला सांगायचं की हा असं काय प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी? आपण खूपदा बघितलं हे सगळं. प्रायमरी अल्कोहोल्स कोण असतात? सेकंडरी अल्कोहोल कोण असतात? किंवा टर्शरी अल्कोहोल कोण असतात? ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याला अजून एकच कार्बन जॉईन आहे, त्याला अजून, मग तो कसला अल्कोहोल आहे? प्रायमरी. मग तो कसला अल्कोहोल आहे? प्रायमरी. मग त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं बाळांनो? CH3 CH2 काय आहे तर OH. हा कोण आहे CH3 CH2 OH? इथाइल अल्कोहोल. कोण आहे हा? कोण आहे हा? इथाइल अल्कोहोल. नेक्स्ट, CH3 CH2 CH2OH. हा कोण आहे सांगा? येस, हा N प्रोपाइल काय आहे तर अल्कोहोल. ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून एकच कार्बन जॉईन आहे. ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून
मग सेकंडरी अल्कोहोल ज्या कार्बनला व्हायचे त्याला किती कार्बन जॉईन आहेत? माहित काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय येणार आहे तर OH. हा कसला अल्कोहोल आहे? का हा सेकंडरी अल्कोहोल आहे? ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत तर 2. म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे सांगा? आयसोप्रोपिल अल्कोहोल. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? आयसोप्रोपाइल अल्कोहोल. परत अजून एक बघूया यामध्ये. CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 आणि इथं OH लिहूया. हा कसला कार्बन आहे? सेकंडरी कार्बन. मग सेकंडरी कार्बनला जो OH आहे अजून किती कार्बनला जॉईन आहे? 2 आहे ना. म्हणजे याचं नाव काय असणार आहे निमिष? सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. कारण टोटल कार्बन 4 आहेत म्हणून सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. नेक्स्ट टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल फॉर्म होण्यासाठी मिनिमम कार्बन 4 लागतात. मिनिमम कार्बन किती लागतात? 4. ह्याचं नाव काय आहे? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. का आहे हा टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल सांगा मला? ज्या कार्बनला OH त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत तर 3. परत इथं CH3 CH3 इथं काय येणार आहे तर OH. परत इथं CH2 आणि इथं काय येणार आहे तर CH3. टोटल कार्बन किती आहेत? टोटल कार्बन किती आहेत? 5. आणि हा टर्शरी कार्बन आहे म्हणून याचं नाव काय येणार आहे? टर्शरी पेंटाइल अल्कोहोल. टर्शरी पेंटाइल अल्कोहोल. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक है, लिहून घ्या. क्लासिफिकेशन ऑफ मोनोहाइड्रिक अल्कोहोल्स बेस्ड ऑन टाइप ऑफ कार्बन. आता नेक्स्ट बघा, हा कार्बन तर sp3 हायब्रिडाइज्ड आहे, त्याला काय जॉईन आहे तर OH. म्हणजे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला काय जॉईन आहे? OH. त्याला नॉर्मल अल्कोहोल्स म्हणतो. कसले अल्कोहोल्स म्हणतो? नॉर्मल अल्कोहोल्स. आपण अजून एक अल्कोहोल्स बघितलेले कोणते सांगा? अलील हॅलाइड्स बघितलेले होते. बघितलेले का अलील हॅलाइड्स? येस ऑर नो? तसेच काय असतात तर अलील काय असते तर अल्कोहोल. कोण आहे? अलाइल काय आहे तर अल्कोहोल. ह्या अलाइल अल्कोहोलच्या आधी मला सांगा अलिलिक कार्बन म्हणजे काय असतं? व्हॉट इज अलिलिक कार्बन? व्हॉट इज अलिलिक कार्बन? व्हॉट इज अलिलिक कार्बन? ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला डबल बॉन्ड असणे म्हणजे अलिलिक कार्बन. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला काय असणं? डबल बॉन्ड असणं. त्या केसमध्ये हा जो कार्बन आहे हा कसला कार्बन असणार आहे तर अलिलिक काय असणार आहे तर कार्बन. द कार्बन टू विच OH group is attached to the adjacent carbon double bond is present. Such kind of carbons are called as allylic carbon. Such kind of carbons are called as allylic carbon. Okay. So हा अलील अल्कोहोल आहे. कसला अल्कोहोल आहे? अलील अल्कोहोल. पण या अलील अल्कोहोल मध्ये जे कार्बन आहे म्हणजे ज्या कार्बनला OH आहे त्याला किती बॉन्ड्स आहेत? अलील अल्कोहोल जो आहे मी म्हटलं हा अलिलिक कार्बन आहे, ह्याला किती बॉन्ड्स आहेत? 4. म्हणजे sp3 हायब्रिडाइज्ड आहे तो. कसला हायब्रिडाइज्ड आहे? आता जर एखादा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड असेल, जर एखादा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड असेल, बघा मी काय सांगते, sp3 हायब्रिडाइज्ड असेल तर त्यामध्ये प्रायमरी पण पॉसिबल आहे, सेकंडरी पण पॉसिबल आहे
टर्शरी पण पॉसिबल. म्हणजे प्रायमरी अलील अल्कोहोल पण पॉसिबल आहे, सेकंडरी अलील अल्कोहोल पण पॉसिबल आहे आणि टर्शरी अलील अल्कोहोल पण पॉसिबल आहे. आता प्रायमरी अलील अल्कोहोल्स मध्ये काय असते बघा, प्रायमरी अलील अल्कोहोल मध्ये बघा, हा CH2 डबल बॉन्ड काय आहे, CH, सिंगल बॉन्ड CH2 आणि इथं काय आहे तर OH. हा कार्बन कसला हायब्रिडाइज्ड आहे, sp3. ज्या कार्बनला OH आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला काय आहे, डबल बॉन्ड, अलिलिक कार्बन आहे. परत ज्या कार्बनला OH आहे त्यातून एकच कार्बन जॉईन आहे, त्याला अजून माझं नाव काय असणार आहे, फर्स्ट, सेकंड, हा थर्ड. हा सगळ्यात बेसिक अलील अल्कोहोल आहे, म्हणजे ह्याला बेसिकच नाव दिले गेले. मिनिमम 3 कार्बनचा अलील अल्कोहोल असतो. अलिलिक कार्बन येण्यासाठी मिनिमम किती कार्बन लागतात तर 3. सो हा सगळ्यात बेसिक आहे, तर ह्याचं नाव काय आहे तर अलील अल्कोहोल. निमिष, ह्याचं IUPAC नेम काय असणार आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. ह्याचं नाव काय येणार आहे, प्रोप डॅश 2 डॅश EN डॅश 1 डॅश OL. समजतंय. आता सेकंडरी अलील अल्कोहोल मध्ये काय आहे, त्यात काही बेसिक नसते, त्या केस मध्ये तुम्हाला IUPAC नेमिंगच करायला येते. काय आता इथं बघा, या केस मध्ये मला सांगा, अलिलिक कार्बन आहे का, आहे या केस मध्ये अलिलिक कार्बन. ज्या कार्बनला OH आहे त्याच्या बाजूच्या कार्बनला काय आहे तर डबल बॉन्ड. आणि हा कार्बन कसला हायब्रिडाइज्ड आहे सांगा, sp3 हायब्रिडाइज्ड आहे, ठीक आहे. परत ज्या कार्बनला OH आहे अजून किती कार्बन जॉईन आहेत त्याला, ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत, 2 आहेत ना. मग इथं नाव काय येणार आहे, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन आणि हा कसला कार्बन आहे तर फिफ्थ कार्बन. नाव काय येणार आहे याचं, पेन डॅश 3 डॅश EN डॅश 2 डॅश OL. सेकंड पोझिशनला OH आणि ही स्ट्रेट चेन आहे. काय आहे, काय आहे, समझ में आ रहा है क्या, यस और नो. सेकंडरी आहे का, आहे सेकंडरी, कारण ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत तर 2. समझ में आ रहा है, यस और नो. ठीक. नाउ टर्शरी अलील अल्कोहोल, टर्शरी CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C, वरती CH3 खाली CH3 आणि इथं काय येणार आहे तर OH. सांगा, अलिलिक कार्बन आहे का सांगा या केस मध्ये, आहे अलिलिक कार्बन. हा टर्शरी कार्बन आहे, ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत, 3 आहेत का, म्हणजे टर्शरी अलील अल्कोहोल आहे हा. पण मी तुम्हाला एकच सांगितलं, सेकंडरी आणि टर्शरी अलील अल्कोहोल्स असतील किंवा हा बेसिक अलील अल्कोहोल सोडला तर बाकी सगळ्यांना फक्त मोस्टली आपण IUPAC नेमिंग देऊ शकतो, कॉमन नेमिंग देऊ शकत नाही. आता ह्याचं नाव काय सांगा, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा काय आहे तर फिफ्थ. टोटल कार्बन किती आहेत, 6 आहेत, पण स्ट्रेट चेन मध्ये किती आहेत, 5. आणि सेकंड पोझिशनला काय आहे, OH आणि CH3 ग्रुप, म्हणजे ह्याचं नाव काय येणार आहे, ह्याचं नाव काय येणार आहे, 2 डॅश मिथाइल, 2 डॅश मिथाइल, पुढं मिथाइल. हे सेकंड, हे बघ 1 2 3 4 5 ना, ह्याच्या सेकंड पोझिशनला मिथिल ग्रुप आहे ना, असो 2 डॅश मिथाइल, पेन डॅश 3 डॅश EN 2 डॅश. आलं का लक्षात, येस और नो, लिहून घ्या पटकन.
अल्कोहोल नंतर ना आपण अजून एक टाईप बघतो. कसला सांगा? बेन्झाईल अल्कोहोल. काय असते शौर्य बेन्झाईल अल्कोहोल? बेन्झाईल ज्या कार्बनला ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या कार्बनला OH आहे, तर ह्याच कार्बनला काय असणार आहे? ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला कसली रिंग आहे? तर फिनाइल रिंग. कसली रिंग आहे? फिनाइल रिंग. आणि हा कार्बन कसा असतो? कसला हायब्रिडाइज्ड आहे? किती बॉन्ड्स आहेत त्याला? 4 बॉन्ड्स आहेत, म्हणजे हा कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp3 hybridized. The carbon to which OH is attached. The carbon to which to the same carbon phenyl ring is attached, then it is a benzylic carbon. हा कार्बन कसला कार्बन आहे? बेन्झिलिक कार्बन. आता जर कार्बन बेन्झिलिक कार्बन असेल, कसला कार्बन असेल आणि sp3 हायब्रिडाइज्ड आहे, तर त्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी तिन्ही पॉसिबल असणार आहेत ना? सगळ्यात बेसिक बेन्झाईल अल्कोहोल कोण असणार आहे सांगा? C6H5 CH2 काय येणार आहे? तर OH. हा प्रायमरी आहे, कारण ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून एकच कार्बन जॉईन आहे. ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून, याचं नाव काय आहे सांगा? बेन्झाईल अल्कोहोल. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? बेन्झाईल अल्कोहोल किंवा IUPAC नेम. हा फर्स्ट कार्बन आहे, ह्या कार्बनला OH आहे, ह्याच कार्बनला फिनिल रिंग आहे, तर याचं नाव काय? तर 1-फिनिल मिथेनॉल. 1-फिनिल मिथेनॉल. ठीक आहे. हा कोणता होता अल्कोहोल? प्रायमरी बेन्झाईल अल्कोहोल. कोण आहे हा? प्रायमरी बेन्झाईल काय आहे? तर अल्कोहोल. नेक्स्ट बघा, सेकंडरी बेन्झिल अल्कोहोल. सेकंडरी बेन्झिल अल्कोहोल. सेकंडरी बेन्झिल अल्कोहोल मध्ये काय असणार आहे? हा कार्बन आहे, ह्या कार्बनला OH आहे आणि इथं CH3 आणि H लिहिते. मला सांगा हा कसला कार्बन आहे? सगळ्यात पहिला बेन्झिलिक आहे का? हा आहे. काय आहे हा बेन्झिलिक सांगा मला? ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला काय आहे? तर फिनिल रिंग आहे, आणि ह्या कार्बनला अजून किती कार्बन जॉईन आहेत? 2. सो इट इज सेकंडरी बेन्झिलिक. आणि सेकंडरी बेन्झिलिकचं फक्त काय पॉसिबल आहे? IUPAC नेम. काय पॉसिबल आहे? फर्स्ट कार्बन आहे आणि हा सेकंड कार्बन आहे, त्याचं नाव काय येणार आहे? 1-फिनिल इथेनॉल. 1-फिनिल इथेनॉल. काय याचं नाव? 1-फिनिल इथेनॉल. नाव सेकंडरी बेन्झिल अल्कोहोल नंतर नेक्स्ट कोणता असतो? तर टर्शरी बेन्झाईल काय आहे? तर अल्कोहोल. सो इथं काय येणार आहे? C6H5, इथं CH3 CH3 सांगा. टर्शरी आहे. बेन्झिलिक आहे का? का बेन्झिलिक आहे? ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला फिनाइल रिंग आहे. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड. कधी इथं फर्स्ट आणि सेकंड आणि हा ब्रांच असं घ्यायचं नाही. लॉंगेस्ट चेन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? लॉंगेस्ट चेन. सो 1 2 3 1 2 3 सेकंड पोझिशनला OH आहे, म्हणजे 2-फिनिल. 2-फिनिल काय असणार आहे? प्रोपेन-2-2-फिनिल प्रोपेन-2- काय येणार आहे? तर ऑइल. समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. आता अजून एक टाईप असते,
सांगणार अजून एक टाईप. कार्बन असतो वेगळा. कसला कार्बन असतो? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आणि त्याला काय जॉईन आहे तर OH. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आणि त्याला काय जॉईन आहे तर OH. मग sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन त्याला OH असेल तर काय असणार आहे? कोणकोणते टाईप ऑफ कार्बन असतात त्यामध्ये? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन कोणता असतो? ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला काय आहे तर डबल बॉन्ड. ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला काय आहे तर डबल बॉन्ड. ह्याचं नाव काय सांगा? CH2 सिंगल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. ह्याचं नाव काय आहे? इथेनॉल. कारण हा कसला कार्बन आहे? विनायलिक पहिला तर. कारण ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला काय आहे? डबल बॉन्ड. प्लस विनिलिक आहे ऍज वेल एज इथं बघा तीनच सिग्मा बॉन्ड आहेत. एक सिग्मा आणि CH मधला एक सिग्मा. किती सिग्मा बॉन्ड झाले? 3. पाय बॉन्ड कधी हायब्रिडायझेशन मध्ये इन्व्हॉल्वड नसतो. पाय बॉन्ड कधी हायब्रिडायझेशन मध्ये इन्व्हॉल्वड नसतो. समजते मी काय सांगते? कोणती? 12वीचे कॉलेजला गेलीत. होय कॉलेजला गेलेत आणि नील ऍबसेंट आहे. नेक्स्ट आता मला सांगा की फिनॉल. फिनॉल काय असतो? फिनॉल अरोमॅटिक रिंग असते का? हा एक कार्बन एक कार्बन एक कार्बन अजून एक कार्बन अजून एक कार्बन अजून एक कार्बन इथं हा डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्ड हा डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्ड हा डबल बॉन्ड. मग ह्या कार्बनला काय आहे तर OH. हा कार्बन कसला हायब्रिडाइज असणार आहे? मग ज्या कार्बनला OH आहे तो कसला हायब्रिडाइज्ड आहे? ज्या कार्बनला OH आहे त्याला कसला हायब्रिडाइज्ड आहे तो? sp2. कसला हायब्रिडाइज्ड आहे? अल्कोहोल्स. हे बघा हा फिनॉल आहे. हा कोण आहे? फिनॉल. पण एक लक्षात घ्या की फिनॉल मध्ये जो कार्बन असतो तो कसला हायब्रिडाइज्ड असतो? sp2. आणि विनिलिक कार्बन मधला जो असतो तो पण काय असतो तर sp. काय असतो तो? काय असतो तो? समझ में आ रहा है? नोट डाउन करो. एकच मिनिट.